नमस्कार. आलेले आहे बघा मी बाजारामध्ये. तुम्हाला म्हणलं होतं नाही, आज शुक्रवार आहे, आमच्याकडे बाजार असतो. नाही, कालचा व्हिडिओ आहे बरं का. आज शनिवार आहे. बघा मी असा बाजार भरलेला आहे आमच्याकडं. आठवडे बाजार आहे. छान असा भाजीपाला घेतलेला आहे मी. भाजीपाला ती पूर्ण असं घेते. 8 दिवसाचा भाजीपाला भरावा लागतो आमच्याकडं. बघा असं तुमच्याकडे पण असतो का बाजार, ते सांगा नक्की. घेतलाय ते शेंगा, ते घेतल्या मी, सगळा बाजार घेतला. म्हणलं तुम्हाला पण एक व्हिडिओ करून टाकावा म्हणलं आणि दाखवा आमच्याकडे असा बाजार भरतो. तुमच्याकडे पण भरतो का सांगा नक्की कमेंटमध्ये. पुन्हा मग हे कालचा व्हिडिओ आहे बघा. मग मी सकाळी इथं स्वयंपाकाला घेतलेला आहे. इथं कणिक तिबून घेतलेले आहे मी. छान अशी शेवग्याची भाजी आपल्याला करायची. उकडून घेतल्यात मी शेंगा आणि इकडं कुकर बी लावलेला आहे. इथं मी कांदा टमाटर मिक्सरमधून काढून घेतलेला आहे शेवग्याच्या भाजीला. छान असं पीठ मग घेतलेलं आहे. मग अशा पोळ्या ते करून घेते मी. पूर्ण स्वयंपाक माझा होतंय. म्हणलं तुम्हाला पण दाखवावं मी स्वयंपाक ते करायला लागले इथे. बघा मग तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा. झालं तर स्वयंपाक होत असते माझं. बघा असं पुन्हा आमची पुन्हा बारकी पण उठती, तिला लगेच घ्यावं लागतं मला मध्ये. पूर्ण असं पीठ ते तिमून घेतलेलं आहे मी इथं. म्हणलं ते बाजारचा म्हणजे कालचा व्हिडिओ आहे, हे आजचा व्हिडिओ आहे बघा. मग ते दोन्ही जॉईन केलेलं आहे मी. आता भाजी पण मी फोडणी इथं टाकायला लागली. भाजी घेते इकडं फोडणी टाकून. मग लगेच कुकर पण झालेलं आहेच आहे आपलं. कुकर खाली ठेवून पोळ्या पण करून घेते. पटपट आवरलं मी कामं. सकाळी सकाळी स्वयंपाक करावा वाटतो, नाही तर ऊन पडल्यावर गॅसपाशी जाऊच वाटत नाही. असं सकाळी सकाळी स्वयंपाक करून घेतलेला आहे बघा मी. झालं लगेच पोळ्या करून घेत आहे मी इथं. आणि इकडं भाजी पण इथं टाकायला लागली फोडणी बघा तुम्ही. म्हणलं तुम्हाला पण एक व्हिडिओ करून टाकावा म्हणलं. झालं आता पोळ्या करून घेते मी. एक पोळी टाकली की बारकी उठती, मग तिला घ्यायला जाते मी मध्येच. एकच पोळी टाकली की लगेच उठून बसते. बघा आता पुढं आहेच आहे बघा, कशी बघायला लागली कॅमेऱ्यामध्ये. तिला एवढं कसं कळते की एवढी हुशार आहे ती, कारण पुढंच बघते कॅमेऱ्याकडेच. मोबाईल चालू असते आणि एकदम बघते असं छान. तिला असं शिकवल्यासारखंच बघते लगे. मग तिला मी घ्यायला गेले होते. मग असं सगळं पिठाला थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायला लागली मी. छान अशा पोळ्या येतात मग मौसूद. एक पोळी टाकली की उठून बसती परी. आवाज यायला लागले बघा, म्हणून म्हणलं करावं, पण गपचूपच बसायला म्हणून तिला घेऊनच यावं लागलं मला. एक टाकून घेते मी आता. म्हणलं गपचूप बसन, पण नाही, तिला आणायलाच जावं लागते काही की. आणि इतकी बघते ना छान, इतकी कॅमेऱ्याकडे बघते. मोबाईल चालू केला की एवढं बघते का नाही. खूपच काय शिकवलं बघा. किती छोटी आहे ती परी. झालं आता माझं पटपट आवरून घेतलं मी काम हे. कारण सकाळी ऊन इतकं पडायला आहे ना, खरंच ना, उन्हाने काहीच सुधारणा गेलं. म्हणून सकाळी सकाळी पटकन आवरून घेतलं मी स्वयंपाक. पुन्हा नंतर कंटाळाच येतो म्हणून. बघा आता परीचं कशी उठून येते मध्येच लगे आणि बघते कॅमेरा पुढं बघते. तसं काय शिकवलं लगे तिला. बघा असं किती छान मी असं करून घ्यायला लागले पोळ्या. तुमचं झालं का स्वयंपाक? आता वाजलेले आहेत बघा 9:30 सकाळचे. आज लवकरच व्हिडिओ टाकावा म्हणलं, कारण रोज उशीर होते व्हिडिओ टाकायला.
उठली बघा मध्येच आमची परी, इतकी रडायला लागली होती, खूप रडायली, तरी तशीच मी एक पोळी टाकली. मग तिला घ्यावंच लागलं मला. बघ कशी कॅमेऱ्याकडे बघती, अशी बघते ना, कारण तिला वाटतं शिकवलंयच काय. बघा तुम्ही, बघ म्हणले की लगे बघते बरी आहे का, क्यूट. बघा मग व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आवरून घेते आता मी. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटू आपण नवीन उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. घेते तेवढ्या पोळ्या मी टाकून तिला आता थोडंसं घेते आणि तिनं झोपल्यावर पोळ्या टाकून घेते. बघा असे केस सगळे समोर येईल, तितकं खूप जावळ आहे तिला. कशी बघायला लागली कॅमेरा पुढं आहे का. तिकडं गॅस चालू आहे माझा, म्हणून तिला घेतलं थोडंसं. आता आवरून घेते हे सगळं.